बालमित्रांनो, आज आपल्याला आपल्या कार्यक्रमात भेटायला आले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटेवस्ती, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर या शाळेतील विद्यार्थी मित्रमैत्रिणी. चला तर मग ऐकूयात त्यांनी सादर केलेला हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. नमस्कार बालमित्रांनो, मी प्रशिक्षक सुमित कापसे, इयत्ता 3री. आणि मी समृद्धी प्रवीण कसबे, इयत्ता 4थी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटेवस्ती, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर हा जल्लोष बालकलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा, पृथ्वीच्या गाभाऱ्यातून ब्रह्मांडाच्या अथांगतेकडे जाणारा हा सोहळा, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बालचमूंचा हा सोहळा, प्रेम, कला, कल्पकता आणि सौंदर्याचा ठसा उमटविणारा हा सोहळा. सोलापूर आकाशवाणी केंद्र निर्मित बालसभा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या बालसभा या कार्यक्रमात आमच्या शाळेचे विद्यार्थी त्यांचे कलागुण सादर करणार आहेत. चला तर ऐकूया आमच्या बालमित्रांच्या बोबड्या बोलात हरवलेला चेंडूची कथा. सादर करत आहेत अनन्या किशोर गाडे. हरवलेले चेंडू. नमस्कार, माझ्या गोष्टीचे नाव आहे हरवलेला चेंडू. एक होता राजू, त्याचा चेंडू खेळता खेळता उंच आकाशात गेला. तो म्हणाला, मी कुणाला विचारू? तो गेला फुलपाखराकडे. फुलपाखरा माझा चेंडू पाहिलास का? फुलपाखरू म्हणालो, नाही. तू जाऊन फुलाला विचार, फुला माझा चेंडू पाहिलास का? फूल म्हणालो, नाही. तू जाऊन रोपाला विचार, रोपा माझा चेंडू पाहिलास का? रोप म्हणालो, नाही. तू जाऊन झाडाला विचार, झाडा माझा चेंडू पाहिलास का? झाड म्हणालो, नाही. तू जाऊन झऱ्याला विचार, झऱ्या माझा चेंडू पाहिलास का? झरा म्हणायला, नाही. तू जाऊन डोंगराला विचार, डोंगरा माझा चेंडू पाहिलास का? डोंगर म्हणायलो, नाही. तू जाऊन ढगाला विचार, ढगा माझा चेंडू पाहिलास का? ढग म्हणायलो, नाही. तू जाऊन सूर्याला विचार, सूर्या माझा चेंडू पाहिलास का? सूर्य म्हणायलो, हो. रात्री आकाशात पहा, रात्र झाली, सगळीकडे अंधार पडला. राजू घराच्या बाहेर आला. त्याने आकाशात पाहिलं, त्याचा चेंडू आकाशात चंद्र पडला होता. राजू म्हणाला, हो, आता सापडला माझा चेंडू. धन्यवाद. रक्त से लिखा इतिहास सुनहरा, रक्त से लिखा इतिहास सुनहरा, बलिदानों से चमका देश हमारा, बलिदानों से चमका देश हमारा. जय भारत जय गणतंत्र, हर दिल में आज यही मंत्र. जय भारत जय गणतंत्र, हर दिल में आज यही मंत्र. आमचे बालचमू सादर करणार आहेत देशभक्तीपर गीत स्वर्ग सुंदर. चला तर ऐकूया. सादर करत आहेत काव्या चंदन शिवे, विश्वजित शिंदे, ओम क्षीरसागर, सृष्टी चंदन शिवे, विहान चंदन शिवे, समृद्धी कसबे, सार्थक माने, सानिका चंदन शिवे. स्वर्ग से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान. स्वर्ग से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान. हम भारत के रहने वाले, भेदभाव ना जाने, जाति धर्म को छोड़ के सारे आगे बढ़ना जाने. हर कष्टों को दूर करे, हो मुश्किल आसान. धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान. स्वर्ग से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान. हो हम सबके शत कर्मों से रोशन इसका नाम.
शक्ति मिले हम सबको यहाँ पर, दे दो ये वरदान। गुलशन बन जाए जग सारा, कर दो ये एहसान। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान, है जो इसकी शान, है जो इसकी शान। धन्यवाद। नका तोडू झाडे, नका तोडू झाडे, होऊ नका असे अविचारी, होऊ नका असे अविचारी. नाहीतर पुढच्या पिढीचे वाल तुम्हीच मारे करी, नाहीतर पुढच्या पिढीचे वाल तुम्हीच मारे करी. वृक्षतोडीमुळे होणारा नुकसान, वृक्षारोपणाने होणारे फायदे सांगणार येत आहे आमचा बालमित्र प्रशिक्षक सुमित कापसे. चला तर ऐकूया वृक्षारोपणाची गरज. माझा विषय आहे वृक्षारोपणाची गरज. झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेती विना समृद्धी गेली, समृद्धी विना सारे हवालदिल झाले. के सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, विनाशाकडे मानव चालला. वृक्षारोपणाचा शाब्दिक अर्थ आहे झाडे लावणे आणि वाढवणे, निसर्गाचा समतोल राखणे. मानवी सभ्यतेचा उदय आणि प्रारंभिक आश्रय देखील म्हणजेच जंगलांची झाडे आहेत. जे काही निसर्गाला सुरुवातीपासून मनुष्याला मिळाले आहे ते सर्व झाडांपासून मिळाले आहे. मानवी सभ्यतेच्या उदयाच्या सुरुवातीच्या काळात तो जंगलामध्ये किंवा त्याच्यासह झाकलेल्या गुहामध्ये राहत असे. तो झाडांपासून मिळवलेल्या फळे आणि फुले खाऊन किंवा त्याच्या फांद्यांना शस्त्र म्हणून वापरले जात असे. मजकूर लिहिण्यासाठी भोजपत्राचा वापर करत असे. पण आज विकासाच्या नावाखाली लोहमार्ग, औद्योगिकरण, रस्ते, फर्निचर यासाठी बेसुमार वृक्षतोड केली. यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले, जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली. मानव आज पाण्यासाठी वणवण फिरतोय. ओझोन वायूमुळे ध्रुवी प्रदेशातील बर्फ वितळून आज समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वाढत चाललेली आहे. एक दिवस असा होईल आपली सारी पृथ्वी समुद्राच्या पाण्यात नाहीशी होईल. वृक्षतोडीमुळे मानवावर विचार करण्याची वेळ आणली आहे. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली, परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र मानवाने दुर्लक्ष केले. आपल्या अतिरेकी महत्वाकांक्षेसाठी सिमेंटाच्या जंगल वसवल्या, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली आणि याचाच परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलीमुळे पावसाची अनिश्चितता वाढली. जगातील तापमान वाढीमुळे मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आले आहे. झाडे लावून संवर्धन करणे हीच आपली जबाबदारी, कारण झाडे जगली तर जगेल पर्यावरणातील सृष्टी सारी. झाडे लावून संवर्धन करणे हीच आपली जबाबदारी, कारण झाडे जगली तर जगेल पर्यावरणातील सृष्टी सारी. असे असूनही मानव रोज झाडे तोडतो. हिरवीगार जंगले उजाड करून टाकली आहेत. उद्योगामुळे आज विविध प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात, वातावरण भरतात. या विषारी वायूंना रोखतात झाडे. वनस्पती पर्यावरण प्रदूषित होण्यापासून रोखतात. झाडे पर्यावरण शुद्ध आणि स्वच्छ बनवतात. त्यांची मुळे जमिनीतील धूप रोखतात. झाडांची पाने खाली पडतात, सडतात आणि मातीत मिसळून खत बनतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात. झाडांच्या लाकडांचं फर्निचर, इंधन, औषध, गोळ्या म्हणून उपयोग होतो. या पावसापासून आपल्याला पाणी आणि पिण्याचे पाणी मिळते तेही झाडांच्या मुबलकतेवर अवलंबून असते. ऑक्सिजन पाहिजे तर लावा झाडे, मुबलक पाणी पाहिजे तर लावा झाडे. आपली सारी पृथ्वी प्रदूषित मुक्त व्हावी आणि त्यावर राहणारे मानव सुखी आणि निरोगी राहावे इच्छित असली तर झाडे आणि वनस्पतीच्या संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभं असणारे वृक्ष आपले जीवनदाते आहेत, म्हणून आपण वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष दरवर्षी लावले पाहिजेत.
यामुळे दुष्काळ आणि वाळवंटी होण्यासारख्या समस्या नष्ट होऊ शकतील. आपण जर वृक्ष शून्याची स्थिती कल्पना केली तर सारी मानवी सृष्टी परिस्थिती बिघडेल. या परिस्थिती टाळण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. एक झाड आपणही लावूया, हिरवेगार रान उभारूया, स्वच्छतेचे शोषण करूया, प्राणवायूची मात्रा वाढवूया. एक झाड आपणही लावूया, ग्लोबल वॉर्मिंगला बाय बाय करूया, निसर्गाशी नाती घट्ट करूया, मातीशी बांधिलकी आपली जपूया. एक झाड आपणही लावूया, वसुंधरेचे हिरवेपण पुन्हा आणूया. एक झाड आपणही लावूया. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटेवस्ती तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमात